बघा, जरी टेक्नॉलॉजीमुळे व्हर्च्युअल एज्युकेशनमध्ये अनेक फायदे झाले असले तरी त्याचे काही लॉसेस आणि लिमिट्स पण आहेत। याचा डायरेक्ट निगेटिव्ह इम्पॅक्ट स्टुडंटवर होतो। तसं बघितलं तर याचे खूप सारे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेत। याचा पहिला निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे स्टुडंट्स आणि टीचर यांचे फेस टू फेस इंटरॅक्शन होत नाही, त्यामुळे क्वालिटी ऑफ एज्युकेशन कमी होऊ शकते। वर्गातील ग्रुप डिस्कशन, फ्रेंड्स, टीमवर्क यांची संधी खूप कमी मिळते। ऑनलाईन शिक्षण घेताना सेल्फ मोटिवेशन आणि सेल्फ डिसिप्लिन आवश्यक असते। शिक्षकांचा डायरेक्ट कंट्रोल नसल्यामुळे काही विद्यार्थी शिक्षणाकडे दुर्लक्ष करू शकतात। सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांकडेच उत्तम गुणवत्तेचे इंटरनेट आणि डिजिटल साधने जसे लॅपटॉप, टॅबलेट्स उपलब्ध असतीलच असे नाही। तांत्रिक बिघाड झाल्यास वर्ग अडथळ्याशिवाय पूर्ण करणे कठीण होते। ऑनलाईन परीक्षांमध्ये चीटिंग किंवा बाहेरून मदत घेणे सोपे होते। काही विद्यार्थी अभ्यास न करता इंटरनेटवरील उत्तरांचा वापर करून गुण मिळवू शकतात। टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे विविध AI रोबोटचा उपयोग शिक्षण क्षेत्रात वाढताना दिसत आहे। यात सर्वात मोठा लॉस हा शिक्षकांचा आहे, कारण केरळमध्ये नुकतीच भारतातील पहिली AI रोबोट टीचर आयरिस आली। भविष्यात असेच AI रोबोट टीचरचा शिक्षण क्षेत्रात यूज होईल आणि यामुळे बेरोजगारी हा चिंतेचा विषय बनणार। पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का व्हर्च्युअल एज्युकेशन भविष्यात कसे असेल? मी शुअर आहे की व्हर्च्युअल एज्युकेशनचे स्वरूप अगदी डेव्हलप असेल। AI ट्यूटर स्टुडंटचा किती ग्रोथ झाला आहे याचा स्टडी करेल। चॅटबोट्स आणि AI अनेबल लर्निंग सिस्टीम विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देतील। व्हर्च्युअल रियालिटीच्या मदतीने विद्यार्थी प्रयोगशाळेतील प्रयोग घरी बसून करू शकतील। ऑगमेंटेड रियालिटीचा वापर करून जटिल संकल्पना अगदी चांगल्या प्रकारे समजून घेता येतील। भविष्यातील शिक्षण मेटावर्सवर आधारित असेल, जिथे विद्यार्थी आणि शिक्षक 3D अवतारांच्या स्वरूपात एकमेकांशी संवाद साधतील। विद्यार्थी व्हर्च्युअल क्लासरूममध्ये प्रवेश करून प्रत्यक्ष वर्गात असल्याचा अनुभव घेऊ शकतील। ऑनलाईन शिक्षणात गेम बेस्ड लर्निंग समावेश केला जाईल, ज्यामुळे विद्यार्थी शिकण्यात अधिक इंटरेस्ट घेतील। उदाहरणार्थ मॅथ्स आणि सायन्स शिकण्यासाठी क्विज, चॅलेंजेस आणि रिवॉर्ड सिस्टीम लागू केली जाईल। AI ट्रान्सलेशन टूल्समुळे विद्यार्थी कोणत्याही भाषेत शिक्षण घेऊ शकतील। उदाहरणार्थ भारतातील विद्यार्थी इंग्रजीतील कोणताही कोर्स मराठीत भाषांतरित करून शिकू शकतील। व्हर्च्युअल एज्युकेशन हे शिक्षण क्षेत्रातील एक मोठे परिवर्तन आहे। भविष्यातील शिक्षण हे कोठेही आणि कधीही मिळवता येईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होतील। विविध संधीनुसार विद्यार्थ्यांनी टेक्निकल अपडेट राहणे अत्यंत गरजेचे आहे, कारण टेक्निकल स्किल हेच व्हर्च्युअल एज्युकेशनची नीड आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट्समध्ये तुमचे मत नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या एका नॉलेजेबल व्हिडिओमध्ये।